राम राम शेतकरी मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पडलेले आहेत. मित्रांनो, शेतकऱ्यांनी कांदा पिकवण्यासाठी जो काही खर्च केलेला आहे तो खर्चही शेतकऱ्यांचा वसूल होताना आता दिसत नाही. मित्रांनो, या मोठ्या संकटामध्ये महाराष्ट्रातील तसेच देशातील कांदा उत्पादक सध्या आहेत. मित्रांनो, या सर्व परिस्थितीवर राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, सध्या या परिस्थितीवर काहीही कोणीही बोलताना दिसत नाही. तर मित्रांनो, या परिस्थितीवर भूमिका ठरवण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी दिनांक 28 जुलै रोजी दुपारी 2 वाजता लासलगाव येथे एक विशेष बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांच्या अध्यक्षतेखाली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केट परिसरात पार पाडणार असून त्यामध्ये संघटनेचे राज्य विभागीय, जिल्हा आणि तालुका पातळीवरील पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप बदाने आणि जिल्हा युवक अध्यक्ष केदारनाथ नवले यांनी दिलेले आहे. मित्रांनो, सद्यस्थितीत कांद्याला मिळणारा भाव उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे. त्यामुळे राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ही बैठक राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि तातडीने हस्तक्षेपाची मागणी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. मित्रांनो, बैठकीमध्ये प्रामुख्याने कोणते मुद्द्यांवर चर्चा होणार आहे ते आपण पाहूयात. मित्रांनो, बैठकीमध्ये पहिला मुद्दा असणार आहे सध्याच्या कांदा बाजारभावाचा सविस्तर आढावा घेणे, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि झालेल्या तोट्याचे विश्लेषण करणे. हा मुद्दा प्रामुख्याने पहिला असणार आहे. त्यानंतरचा मुद्दा शासनाकडे अनुदान, हस्तक्षेप, खरेदी किंवा किमान आधारभूत किंमत लागू करण्याची मागणी, मुख्यमंत्र्याकडे सादर करावयाच्या निवेदनाचा मसुदा तयार करणे. हा मुद्दा एक प्रामुख्याने यामध्ये असणार आहे. तसेच मित्रांनो, नाफेड व NCCF कडून होणारी कांदा खरेदी शेतकरी पूरक करण्याचा दबाव, तसेच पुढील संभाव्य आंदोलनाची दिशा आणि कृती निश्चित करणे, हे मुद्दे प्रामुख्याने या बैठकीमध्ये घेतले जाणार आहेत. तर मित्रांनो, एक कांदा उत्पादक शेतकरी म्हणून आपण या महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेला आपला पाठिंबा कमेंट बॉक्समध्ये नक्की दर्शवायचा आहे. आणि मित्रांनो, आपण कोणत्या भागामधून पाठिंबा दर्शवत आहात त्याचीही माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.